आणि अशातच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातली सगळ्यात मोठी बातमी समोर येते। विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रसार माध्यमांशी कोणीही बोलू नये अशा सर्व आमदारांना ज्येष्ठ नेत्यांच्या सूचना नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत। देवगिरीवर काल झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। वैयक्तिक मत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंकडे मांडा अशा सूचना या बैठकीतून देण्यात आल्या। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनेक दावे करण्यात आले। विलिनीकरण होणार होतं असं स्वतः शरद पवार यांनीही म्हटलं। विलिनीकरणाचा मुद्दा बैठकीत काही नेते मंडळींनी देखील मांडला। मात्र विलिनीकरणावर कोणतीही चर्चा न करण्याच्या सूचना आल्यानं तो विषय टाळण्यात आलाय। दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंनीही विलिनीकरणाच्या चर्चा या दादांसोबत गेल्या असल्याचं म्हणत त्यांनी हा विषय संपवलाय। विलिनीकरणाचा निर्णय दादांच्या काळातला होता, आता भाऊच राहिला नाही तर चर्चांना अर्थच उरत नाही असंही सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर गेल्या 1.5 वर्षांपासून अजित पवार कोणाला भेटले ते सीसीटीव्ही काढा असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपलाय, दादांबरोबर आमची चर्चा झाली होती, आमच्याकडून पूर्णविराम लागलाय असं देखील रोहित पवारांचं म्हणणं आहे। मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा भाऊच राहिला नाही, आता दादाच नाही राहिला। क्या मायने रखता है? त्याचं दुःख, दादांनी घेतलेले निर्णय, दादाची स्वप्न ही दादाबरोबरच गेली आणि आज माझा भाऊच नाही राहिला। त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय त्याला काय फरक पडतो, मला खरंच सांगा। चर्चा तेच जास्त करतायत। खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे। आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका। हा विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही NDA बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे। दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच